हरी माऊली जय हरी. 20व्या नंतर RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक तुमचं भरभरून स्वागत करतो. कसं आहे मंडळी, तुम्ही आता बघितलं ना, म्हणजे स्वागत परंपरेविषयी पालखी सोहळ्यातल्या आमचा चैतन्य तर आश्चर्यचकित झाला. मी थक्कच झाला ना, मी पण थक्क झालोय. मला माहिती आहे तुम्ही पण थक्क झाला असाल हे सगळं बघून. मग चला आपण सगळे मिळून ते निरूपण ऐकूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी न करी तीर्थव्रत, असं तुकाराम महाराज अत्यंत निश्चयाने सांगतात. महाराजांची इतकी खात्री आहे की पंढरपूरची वारी केल्यानंतर मला दुसरी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, एवढा हा निश्चय आहे. माणसं 4 धामला जाऊन आली तर सांगतात आम्ही 4 धाम केले. महाराजांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तीर्थयात्रेला गेले नाहीत. ते म्हणले सकळई तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. सकळई संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. हा जो दृढ निर्धार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तो निर्धार एक विठ्ठल अवतारावर आहे, पांडुरंगावर आहे. वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय याचा पाया कोण? पांडुरंगाच्या अवतारानंतर हा संप्रदाय निर्माण झाला. महत्व कुठे आहे नाही का? पांडुरंगाचा अवतार. तेव्हा पांडुरंगाचा अवतार हा विशिष्ट भूमिकेतून झालेला आहे. मागचे जे अवतार आहेत अगदी कृष्ण अवतारापर्यंत तर आपल्याला असं दिसून येईल की राक्षसांचा वध करण्याकरता आणि साधूंचं रक्षण करण्याकरता, परित्राणाय साधूना वगैरे सगळ्या जगाला पाठ आहे. दुर्जनांचा नाश करण्याकरता आणि साधूंचं रक्षण करण्याकरता. पण पांडुरंगाच्या अवताराचा हेतू आगळा आणि वेगळा आहे. पांडुरंगाच्या अवताराचा हेतू सध्याच्या काळामध्ये जे एक सामाजिक मुद्दा फार मोठा आहे, आई वडील त्यांची सेवा, आई वडील त्यांच्याबद्दल प्रेम, आई वडिलांच्याबद्दल आपुलकी, एकमेकाबद्दल प्रेमाचे संबंध, हा जो काही यक्ष प्रश्न आहे बघा, त्याच्यातून वृद्धाश्रम निर्माण झालं. रोज पेपरमध्ये आपण वाचतो कितीतरी घटना आहेत. पैसा करता आईला मारलं, बापाला मारलं, वृद्धाश्रम निघाले. पण हा जो अवतार आहे पुंडलिका करता झाला, पण पुंडलिका करता का झाला? अवतार होण्याचं कारण काय? पुंडलिकाने प्रार्थना केली होती की मला कुणी डाकुनी रस्त्यात अडवलंय, मला चोराने अडवलंय, माझ्यावर काही संकट आलंय म्हणून तो नाही. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या आई वडिलांच्या सेवेला प्रसन्न होऊन देव त्याला भेटायला आले. म्हणून इतर वेळेला अवतार घेतात आणि इथे प्रत्यक्ष भेटायला आले. म्हणून इथे प्रमाण सुद्धा असं आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी. पुंडलिकाची भक्ती बघितली. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते मोठ्या प्रेमाने. ते म्हणले अरे बाबा पुंडलिका, मी तुला भेटायला आलोय. ते म्हणले मला सध्या वेळ नाही आहे, मी आईवडिलांच्या सेवेमध्ये आहे. मग म्हणले मी काय करू? वीट भिरकवली, उभा राहा. बघा, याचा अर्थ आपल्याला सध्याच्या युगामध्ये कळाल. वारकरी संप्रदायाचा पायाच किती मजबूत आहे बघा. कुणाचा वध नाही, कुणावर आकस नाही, कुणाबद्दल द्वेष मत्सर नाही. फक्त आई वडिलांचं प्रेम पांडुरंगाने बघितलं आणि अवतार घेतला. कशी रे विठ जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करुणी विठ्ठल आणिला रे सखा. किती गोड वाक्य आहे बघा. कशी रे विठ जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करुणी, माय बापाची सेवा करुणी विठ्ठल आणिला रे सखा. कशी रे विठ जोडली पुंडलिका. काय रे पांडुरंगा, पुंडलिका काय विशेष आहे? अरे कशी विठ जोडली? उत्तर तिथेच आहे, माय बापाची सेवा करू. म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया हा पांडुरंग आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमाच्या प्रश्न मंजुषेमध्ये
ह्या सगळ्या वारकऱ्यांसहित मी तुम्हा सगळ्या वारकऱ्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. बोला ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. माऊली, मी तुम्हाला प्रश्न विचारणार. मी प्रश्न विचारल्यानंतर ज्या माऊलीला उत्तर येतंय त्याने हात वर करायचा. आले माऊलीच्या मनात येथे कोणाचे चालेना. माऊलीच्या मनात इच्छा असेल त्याला बक्षीस मिळेल. उत्तर आलं तर हात वर करायचा, उत्तर फोडायचं नाही. ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याला मिळेल RCF कडून एक आकर्षक बक्षीस. माझा पहिला प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये जात असताना पादुका कोणाच्या गळ्यामध्ये असतात? या माऊली या. माऊली, तुमचं नाव काय? माझं नाव बाळकृष्ण महाराज भोंडोकार, आळंदी देवाची. कितवी वारी आहे तुमची? माझी आता ही जवळजवळ 35वी वारी. 35वी वारी आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊलींसाठी. माझा प्रश्न होता की संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ज्या वेळेला पंढरपूरमध्ये जातो तेव्हा कोणाच्या गळ्यामध्ये पादुका असतात? माऊलींची पालखी ज्या वेळेला पंढरपूरला जाते त्यावेळेला माऊलींच्या पादुका ह्या श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये त्या दिल्या जातात. आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलींना मिळतंय RCF कडून एक आकर्षक बक्षीस. माझा दुसरा प्रश्न आहे, चोपदार पालखी सोहळ्याचे नियंत्रण कशाने करतात? या माऊली, तुमचं नाव काय? माझं नाव बिरदेव अप्पासू शेळके, मुक्काम पट्टणकोडली, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले. आणि किती वारी आहे? मी आता सध्या 11वी वारी करत आहे. 11वी वारी करतात. माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझा प्रश्न होता, चोपदार पालखी सोहळ्यावर नियंत्रण कशाने ठेवतात? मानदंडाने. त्याला काय म्हणतात? चोपदार. बरोबर. मानदंडाने पालखी सोहळ्यावर नियंत्रण ठेवतात, ज्याला चोप म्हणतात, म्हणून त्याला चोपदार असं म्हणतात. आणि उत्तर दिलंय चोप, आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलीला मिळतंय RCF कडून एक आकर्षक बक्षीस. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न आहे, तुकाराम महाराजांची पालखी कोणत्या 2 जिल्ह्यातून वाटचाल करते? A. पुणे आणि सोलापूर, B. पुणे आणि सातारा, C. सोलापूर आणि सातारा, D. सोलापूर आणि अहमदनगर. या कार्यक्रमातील प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी आज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवा. त्यासाठी टाईप करा वारी स्पेस तुमचे अचूक उत्तर A, B, C किंवा D आणि पाठवा 9920 9920 या क्रमांकावर. दररोज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवणाऱ्या निवडक भाग्यवान विजेत्यास मिळेल साम TV कडून सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम गाथा ग्रंथ. जय हरी माऊली, जय हरी. कसं काय झाक वाटतंय का नाही? एकदम झाक. मला तर लय झाक वाटतंय, पण आता वेळ झाली इथंच थांबायची. पण उद्याच्याला आपण भेटणार ना. माऊली, एक लक्षात ठेवा, आता याच्या पुढचा एकही भाग चुकू नका, कारण आपण पंढरपूरच्या जवळ 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 जातोय ना, मग माझ्या अजून वाढणार ना. पण आता काय करणार, वेळेचं पण बंधन आहे. आज परत इथंच थांबतो, उद्या परत भेटू याच वेळेला. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पाऊले चालती पंढरीची वाट,